तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पेपर कटिंग वरून ब्लाउज पीस कटिंग करणार आहोत। हा बघा 36 छातीचं ब्लाउजचं पेपर कटिंग आहे। याची व्हिडिओ तर आपण पहिली टाकलेलीच आहे, अगोदर आहे पेपर कटिंगची। आता आपण पेपर कटिंग घेऊन कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत। आधी आपण अस्तरवर कटिंग करायचं। बोटनेक ब्लाउज आहे हा आणि फ्रंट डीप नेक आहे। आणि पूर्ण उंची आहे याची 13.5, 1 इंच वाढून ही 14.5चं मार्किंग आहे पेपर। आधी आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। कुठेही कमी जास्त करायचं नाहीये। हे बघा, हे बघा, हा इथे ऍडजस्ट करायचा आहे। ही ओपन बाजू आहे, बरोबर इकडे ठेवून हा गळा घेतला आपण। तुम्ही नॉर्मल गोल गळा ठेवला तरी चालेल। हे बघा, आता पेपर कटिंग मध्ये मी एक्स्ट्राचं ठेवलेलं नाहीये, म्हणून आपण इथे एक्स्ट्राचं घ्यायचंय। जिथे जॉईंट होतं तिथे एक्स्ट्रा घ्यायचंय, बाकी पूर्ण आहे तसंच कटिंग करायचंय। हे बघा, ही पण मी आहे तशीच काढून घेतलीये। इथे पण आपण पाव इंच वाढवायचे। तुम्ही जर शिलाईमध्ये फिटिंग करताना अर्धा इंच शिलाई मारत असाल तर तुम्ही अर्धा इंच मार्किंग करायची आहे। जर पाव इंच मारत असाल तर पाव इंच करायचे। आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया। मी आधी हे कटिंग करत नाही गळा। आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे। हे बघा, मी बाही काढून घेतलीये। मी फ्रंट भाग कटिंग करत नाहीये। आपल्याला आता ही साधी बाही काढली आपण, त्याच्यामध्ये आपल्याला पफची बाही काढायची आहे। ती कशी करायची ती बघा। हे बघा, आता इकडून आपल्याला वरती 3 इंचावर मार्किंग करायची आहे आणि इकडून पण 3 इंच।
हा असा बॉक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा आपल्याला असा शेप द्यायचा आहे, तो इकडे आणायचा आहे. हे बघा, साध्या बाहीमध्येच आपण पफची बाही करणार आहोत. आता हे कटिंग करून घ्यायचं असंच. हे बघा, आपलं अस्तर कटिंग झालंय. आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करूया. हा, तर सध्या हे ट्रेंडिंग आहे ब्लाऊज पीस गोल्डन. आता ह्याला डिझाईन बघा कशी आहे. ते हाताला डिझाईन बघा, इथे साईडला आपल्याला जॉईंट आहे ना दोन्ही हाताला. हे बघा, आता आपण आधी पहिला पाठचा भाग कटिंग करून घेऊया. हा आपल्याला भाग बरोबर मधोमध यायला पाहिजे. आधी आपण हा कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा, मी हे का कटिंग नाही केले ते बघा, तुम्हाला दाखवते. आता आपल्याला बघा ही डिझाईन पण पाहिजे. आता आपल्याला हा गळा आहे आपला 3. आपली अर्धी बॉर्डर जाणारी. जर तुम्हाला ही बॉर्डर पण पूर्ण घ्यायची असती ना, तर मग आपला कमळ हा जातोय अर्धवट. त्यासाठी आपण ही इकडची बॉर्डर कट करायची आहे. हे बघा, आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर आपण हे नंतरच कटिंग करायचं, शिवताना वगैरे कटिंग करायचंय हे. आता बाही कटिंग करूया पहिली. दोन्ही बरोबर ऍडजस्ट करायचंय पहिलं. त्याच्यामध्ये आपण अशी स्ट्रेट लाईन मारून घेऊया, म्हणजे आपल्याला मध्य बरोबर कळेल. ही बॉर्डर घ्यायची नाहीये. हे बघा, हे असं बरोबर मधोमध ठेवायचंय. आता आपल्याला किती बघा जॉईंट मारावं लागणार आहे इथे. हा आपण पाठच्या साईडला घालवायचा आहे जॉईंट, म्हणजे कसं दिसण्यात पण येणार नाही. तो पुढच्या साईड फ्रंटला जॉईंट मारायचाच नाहीये बघा. हा इथे तर येत नाहीये, फक्त इथेच येतो आपला जॉईंट. तो आपण बॅक साईडला करून टाकायचा. शिवताना ऍडजस्ट करून शिवायचंय, जेणेकरून हा भाग पाठीमागे येईल. आम्ही कापड नंतर कटिंग करून टाकणार. इथे हा गोल्डन कापड जॉईन करणार इथे. आता सध्या मी असंच ठेवलंय. हा हे बघा, आपण ऍडजस्ट करून हे कटिंग करूया, कारण आपल्याला ब्लाऊजच्या बाहीला पण आपल्याला कपडा स्ट्रेट मध्येच पाहिजे म्हणून. हे बघा, बाहीला आपल्याला इथे कटिंग इथेही आपली भेटेल हा कापड. हा पण इथे जॉईन करायचा. मग
मी आधी हे कटिंग करून घेते. हा बघा, हा भाग इकडे आपल्याला लावता येईल. तर हे कटिंग करून घेऊया आधी स्ट्रेट. हे बघा, आपण पेपर पॅटर्न वरून कसं ऍडजस्ट करून कटिंग करायचं ते मी दाखवलंय. आणि जर आपल्याला असं कापड असेल, म्हणजे डिझाईन अर्धवट असेल आणि जर हे प्लेन असेल तर कसं ऍडजस्ट करायचं ते मी दाखवलं. आणि आता आपण ना पुढच्या ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला ट्रेंडिंग लेस डिझाईन दाखवणार आहे फ्रंट भागची. ती तुम्ही बघा नक्की. इथे आपल्या ह्या गळ्याला आपण लेस लावून, आता सध्या ट्रेंड मध्ये आहे ती लेस लावून. मी तुम्हाला एक फक्त ब्लाऊजची व्हिडिओ दाखवलेली. मी माझ्याकडे हे आलंय आता परत, तर मी ही व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवीन की आपण कशी लेस वगैरे लावायची वगैरे. ते किती सोपं आहे बघा. पेपर पॅटर्न असेल आपल्याकडे तर आपल्याला कटिंग करून किती फटाफट होतं आपल्याकडे. म्हणून यासाठी पेपर पॅटर्न करून कटिंग करून ठेवून द्यायची, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. फक्त काय उंचीमध्ये फरक पडतो, ते आपण ऍडजस्ट करायची. उंची 1 इंच किंवा आपण 13.5 उंची, जास्तीत जास्त 13.5 14.5, त्याच्या पुढे उंची नसते कधी. आणि आपण पेपर पॅटर्न 14.5चं किंवा 13.5चं करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.